मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै रोजी संयुक्त मोर्चाची घोषणा केली। छत्रपती शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा निघणार असून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन या दोन्ही नेत्यांनी केलंय। यावेळी त्यांनी पोलिसांच्या एका व्हायरल व्हिडिओवरून संताप व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। नो जामीन तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। मग तोच विषय राहिला की सरन्यायाधीश जे बोलले की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये। मुळात ह्यांच्यामुळेच हे धुरळ सुरू झालं ना। जन्मदाते तेच आहेत ना, आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको। मी महाराष्ट्रामधले पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करत आहेत, काही त्रास देत नाहीये, काही गोष्टी झाल्यात। माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरांना देखील पाठवलेला आहे। एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का। म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती, साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही किंवा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी, ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात। परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी। हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं। सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत। संयुक्त मोर्चाबाबत माहिती देताना राज ठाकरे यांनी म्हटलंय की 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी पार्क येथे जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतर सकाळी सुमारे 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान मोर्चा सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने रवाना होईल। या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, केवळ राष्ट्रीय तिरंगा हातात घेऊन नागरिक सहभागी होतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे असं आवाहन या दोन्ही नेत्यांनी केलं आहे। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।